श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी भक्तांनो, आपले या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी स्वामी सेवेकरी आपणास आज ऐकवणार आहे एक अशी कथा जी तुम्हाला कळेल की नामस्मरणाचे महत्त्व काय आहे, ते त्याचा महिमा कसा असतो, ते जी गोष्ट आपल्या नशिबात नाही तीही कशी भेटते ते तुम्हाला आवर्जून कळेल. आणि ते तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्यावरच त्याचे महत्त्व काय आहे ते तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्याच्यामुळे तुम्हालाच त्याचे अनेक लाभ होतील, अनेक तुमच्या आयुष्यात चांगल्या घटना घडतील हे मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही ती गोष्ट खरंच शेवटपर्यंत ऐका. आपल्या गोंदवलेकर महाराजांची ती कथा आहे, त्याच्यामुळे ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी आणि आवडल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे जरूर लिहावे. चला तर आता आपण ऐकूया श्री गोंदवलेकर महाराजांची ही कथा. एकदा गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी आले. त्याचा प्रचंड अभ्यास व व्यासंग होता. हे ज्योतिषी आल्याबरोबर आजूबाजूच्या लोकांचा, त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला. 4-5 दिवस असेच चालू होते. नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावर विश्वास ठेवायला लागलेत हे महाराजांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले, महाराज, बरे झाले तुम्ही आलात. एक पत्रिका तुम्हाला दाखवायची होती, पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो. महाराजांनी गादी खालून एक पत्रिका काढून दिली. ज्योतिषाने ती पाहायला सुरुवात केली. जसजशी ती पत्रिका तो पाहत होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला. ज्योतिषी म्हणाला, महाराज, फारच खराब पत्रिका आहे ही हो. या व्यक्तीला अगदी लहानपणापासूनच त्रास आहे. अनान्न दशा याच्या अगदी 5वीलाच पुजली आहे. कोणी वाटले तरच याला जेवायला मिळेल. आई वडिलांचे सुखही नाही. फारच खडतर आयुष्य. लग्न होईल पण संसार सुख नाही. मुले होतील पण अल्पायुष्य निपजतील. अरे रे, द्विभार्या योग आहे, पण दुसऱ्या बायकोकडूनही संसार सुख नाहीच. ज्योतिषी पुढे म्हणाला, असलेली इस्टेट पण जाईल याची. चोर, दरोडेखोर यापासून नक्की त्रास आहे. एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी त्याला ती लाभायची नाही. छे छे, फारच खराब पत्रिका. शेवटपर्यंत अनान्न दशा म्हणजे फारच झाले. इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती. कोणाची आहे ही हो? महाराज म्हणाले, माझी आहे ती. अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा पंत. चांगलाच अभ्यास आहे तुमचा. माझ्या काही शंका आहेत त्या फेडायला तुमच्यासारख्याच ज्योतिषी पाहिजे होत आहे. खरे म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा ओशाळलाच, पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची तयारी दर्शवली. त्याला वाटले, महाराज यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला सांगतील. ज्योतिषी म्हणाला, मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्कीच करेन. महाराज म्हणाले, राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का, बघा बरं जरा. ज्योतिषी म्हणाला, नाही महाराज, तसे काही पत्रिकेवरून सांगता येणार नाही. महाराज म्हणाले, बरं असू दे, मला हे सांगा की या माणसाची अनान्न दशा असली तरी त्या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते आहे का? ज्योतिषी म्हणाले, नाही, तसेही काही मला सांगता येत नाही. महाराज म्हणाले, हो का, बरं ठीक आहे. इस्टेट नाही या माणसाच्या नशिबात, पण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील एवढे तरी दिसते का बघा ना पत्रिकेत. ज्योतिषी म्हणाला, नाही हो, असेही सांगता येणार नाही महाराज. शेवटी महाराज म्हणाला, आता कळले का पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते?
हे सर्व नामस्मरणाचे फळ आहे. तुम्ही जे सर्व काही सांगितले अगदी बरोबर सांगितले, काहीही चूक नाही त्यात. पण या सर्वांचा अपेक्षित परिणाम काय होईल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही. याचे कारण माझा रामराया माझ्याबरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहता आले नाही. हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे. इतके सांगून ते पुढे म्हणाले, ग्रहांची गती देहापर्यंत असते. ज्याची देहबुद्धी नाहीशी झाली त्याला ग्रहांची बाधा होत नाही. तसेच जो सद्गुरूंचा अंकित झाला त्याचे देहभोग ग्रहांच्या गतीवर अवलंबून नसून ते त्याच्या म्हणजे सद्गुरूंच्या इच्छेवर अवलंबून असतात. श्रीराम जय राम जय जय राम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हे स्वामी भक्तांनो, किती छान कथा सांगितली आहे ना श्री गोंदवलेकर महाराज यांची. तर आपण ती ऐकली असेल आणि त्यामुळे तुम्हाला नामस्मरणाचा महिमाही कळला असेल की काय शक्य आहे आणि काय अशक्य आहे याबद्दलही. तर तुम्ही या कथा तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना जरूर आवर्जून शेअर करा. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हा जप तुमच्या मुखात सदैव असू देत. आजची केलेली सेवा मी श्री स्वामींचरणी अर्पण करते. काय चुकलं असेल तर त्यांनी मला माफ करावे आणि ती तुमच्यापर्यंत आवर्जून कथा पोहोचावी आणि ती तुम्ही शेवटपर्यंत ऐकावी ही मी त्यांना विनंती करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय.